मी नलिनी पाटील. आता मी बनवणार आहे रेशमी चिकन. कसं बनवतात तुम्हाला दाखवते. काय काय त्याला मी आधी तसंच आलं, लिंबू, मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. आता याला कच्चंच वाटण टाकायचं आहे. हे जाडसर वाटलेलं आहे. आलं लसूण खडबडीत वाटून घ्यायचंय. जाडसर वाटलेलं आहे म्हणजे आपण ठेसा करतो तसं, त्याच्यापेक्षा थोडं बारीक. आणि हे पण 3 चमचे घेतलेले. अर्धा किलो चिकन आहे. त्याच्यासाठी आता भंडारी गरम मसाला 2 नंबर तो आता फुल 1 चमचे टाकत आहे. त्याच्यानंतर हा आमचा भंडारी स्पेशल 1 नंबर गरम मसाला तो पण 1 चमचे. त्याच्यानंतर आता हे आलं, लसूण आणि मिरची पण घातलेली आहे. 2-3 जसे तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही घालू शकता, कारण हा घरगुती मसाला थोडा कमी टाकणार आहे. हे सगळं टाकून झालं. आता हे असंच करायचंय हाताने. हे 15 मिनिटं लिंबू, हळद, मीठ लावून ठेवलेलं होतं. मॅरिनेट केलेलं त्याला 15 मिनिटं. आता लंगडीमध्ये 2, 3 3.5 पळी मोठी आहे म्हणून 3.5 पळ्या तेल घातले. नाही झालं पाहिजे असंच टाकायचं, कच्चंच टाकायचं. थोडा मोठा केलेला गॅस मी हलवून देते. कारण एकच आपल्याला चव ठेवायची नाही मिळत म्हणून आमचा घरगुती मसाला कमी घातलेला आहे. त्याची मिरची घातली आणि मिरची कशी आम्हाला थोडं कमी तिखट लागते, मला जशी लागेल आवडीनुसार. आलं घेतलं 2 इंच आणि लसूण घेतला जवळजवळ 50 ग्रॅम घ्यायला लागतो. आणि लिंबू लावलेलं त्यामुळे त्याचा स्मेल येणार नाही. घरगुती मसाला आमचा गरम मसाला 1 नंबर 2 नंबर घातलेले आहे. आता हे थोड्या वेळानं असं वाफेवर ठेवून द्यायचं. थोड्या वेळेला मंद आचेवर ठेवून द्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही याच्यात. ते आता मी जरा हलवून घेते. हे खाली लागायला लागते का काय ते बघायला लागेल म्हणून हलवून घेते. तर जवळजवळ तरी पण 20-25 मिनिटं असंच 20 मिनिटं तर लागतातच असं वाफेवर ठेवायला. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. हे फक्त वाफेवरच शिजून द्यायचं 40 मिनिट पर, म्हणजे चिकन कच्चं राहायला नको म्हणून. आणि नंतर त्याच्या मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे ते. आणि आलं लसूण आपलं कच्चंच घातलेलं आहे ना, ते शिजलं पाहिजे म्हणून ते 40-45 मिनिटं ठेवायचं. त्याला झाकण मारून ठेवूया. हे रेशमी चिकनला 30 मिनिटं झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता हे रेशमी चिकन खायला तयार आहे.